ती अशा निव्वळ फालतू बोलते ना. आता काय झालं, तिने आलू पराठा बनवून आणला एकतर आणि शी सेड की दही घ्यायचं का. मी म्हणलं नाही, मला बाहेरचं दही नाही आवडत. तर मी म्हणलं लोणचं वगैरे चालेल ना आलू पराठ्यासोबत. तर म्हणे विकत घ्यावं लागेल. म्हणलं की दही पण विकतच घेणार होती ना. सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण चाललो आहे दत्तांना नारायणपूरला आणि तिकडनं येता येता मे बी आपण खेडशिवापूरच्या दर्ग्याला पण जाणार आहे. सो सडन प्लॅन झाला आहे हा. हे आपल्यासोबत आहे, हाय कर. हॅलो. हे एक आपल्यासोबत आहे. सो असाच रॅन्डम प्लॅन झाला होता निघायचा, म्हणून आपण निघालो आहे आणि बघू कुठपर्यंत जात आहे. आता तर हायवेला लागलो आहे आणि गाडीत बसल्या बसल्या माझ्या छातीत किती दुखायला लागले. का मी काय माहिती का, निघाल्यापासून दुखत आहे. जाणार वगैरे तर नाही असं मला वाटतंय, कारण इथे दुखत आहे. इकडे सरकलं तर मग विषय थोडा गंभीर होतो. आता लाईन इथे दुखत आहे. बघूयात ॲडिसिटी, बघूयात पुढे काय होत आहे. प्रॉब्लेम आमच्या गाडीमध्ये हवेचा. ही चेक करते हवा लाथा बुक्क्या टाकून की हवा आहे का नाही. आणि तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. पण तुला मी सांगितलंय जरा जाऊ द्या हिला, नंतर व्यवस्थित सांगेल मी काय सांगायचं ते. आहे का ग हवा? हवा आहे कमी आहे. हिच्यामध्ये हवा, हिच्या गाडीमध्ये हवा कमी, हिच्यामध्ये भरभर कुठून कुठून भरली हवा आहे की नाही. आणि आता इथे आम्ही आलोय पेट्रोल भरायला. पेट्रोल नाही भरायचंय, फसवलं. हवा भरायला आलो. पेट्रोल भरू शकतो इथे. कुठलं पेट्रोल पंप आहे? इथे नाही भरायचं. भारत पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं, ते चांगलं असतं. तुझं काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही. तू ब्लॉगिंगची सुरुवात केली का नाही? तुझ्यामुळं थांबली मी. माझ्यामुळं थांबली आहे. व्हॉट शी सेड, दॅट्स व्हॉट शी सेड. माझ्यामुळे थांबली आहे. हवा भरायला गेली. दादा हवा, दादा हवा. हे बघा, दादाची हवा काढायला गेली. 2 सेकंदासाठी AC बंद केलाय भाई. ऑलरेडी माझ्या इथे दुखतंय आणि आता गरम पण व्हायला लागलाय आणि आम्हाला पोचायला ऑलमोस्ट अजून 1 तास लागणार आहे. आणि त्यामध्ये काय आणलंय बनवून तू? पराठे, आलू पराठे. अरे मेथी म्हणली होती काल तू. आलू पराठे. मला आलू अजिबात आवडत नाही. त्यात कोथिंबीर नाही का? मला आलू आवडत नाही अजिबात. मी बघते. आलू पराठा आणलाय आणि शी नोज की मला आलू आवडत नाही, तरी आलू पराठा बनवून आणलाय. आय डोंट नो वाय. इट्स ओके यार, एक दिन खा लो मेरे हात का. आणि पराठ्यासोबत काहीच नाही आणलंय. अरे मला काहीच बी आलं नाही. जाताना घेऊन आपण. आता जाताना घेऊ पराठ्याबरोबर काहीतरी खायला. खाजली पाहायला. हे किती छान झालं आज काहीतरी पराठ्याबरोबर खायला, खाजली पाहायला. ये वेडी आली, खावा भरून आली. कोणामध्ये भरली? गाडीमध्ये. तुझ्यामध्ये गाडीमध्ये हवा भरली. माझ्यामध्ये भरलीच जात नाही, तोच प्रॉब्लेम आहे ना. मागे एक पेट्रोल पंप गेला. सो मी तिला म्हणलं इथे भर पेट्रोल पंप. तर म्हणे नाही, सलोनी वाईन्सच्या पुढेच पेट्रोल भरायचं आहे. तर हिला सलोनी वाईन्स एवढं लक्षात आहे. तू काय इथे दर आठवड्याला घ्यायला येते का? पागल आहे का? मग तुला कसं माहिती आहे सलोनी वाईन्सच्या इथेच पेट्रोल पंप बोर्ड लक्षात ठेवलाय ना मी. वाईन्सचा ना, सलोनी वाईन्स. हां, आलं पेट्रोल पंप. उघडं नागडे पण आहे. एकदा आपण इथे आलो होतो तेव्हा पाऊस सुरू झाला होता ना, गावाला चाललो होतो तेव्हाच आहे. आठवतंय मला. पाऊस आला होता तेव्हा. कसले बसलेत. आणि 1000 रुपयाचं पेट्रोल भर आणि चाकड्याकडे भर. थोडंसं रिस्की गाडीचं काम आहे. आता बघा आम्ही कुठे थांबलोय आणि हा बोगदा बघा, भडदाडा. कडे निघायचं आपण. आणि ही गाडी इतकी व्यवस्थित चालवते ना, चांगली चालवते ती गाडी.
दत्त महाराज की जय. व्यवस्थित आली गाडी पुढे. त्याचा आवाज जास्त येतो का? त्या थारवाल्या पुढे जायचं तर जाऊ देत ना. तू माझ्या पाठी आहे का त्याची? हा मग तू साईडला 2 मिनिटं थांबवता आणि कुठे पुढे म्हणजे आपल्याला व्यवस्थित जाता येईल. माझं एडिट नाही होत आवड ब्लॉग शिव्या बिया जात नाही. ब्राउलट. She said ब्राउलट. She doesn't say बावळट. She said ब्राउलट. जाऊ दे त्याला पुढे. टाकल्या तू गाडी उडल्यानंतर सुद्धा उगच का ओरडती? आम्ही दोघंही नाही ओरडत. लागतं आकाश मागं बसून बघ. तुला मी समजतं. किती वेळा बसला मागे अशी तू थोंडा ओरडली जसं की काही टोचलंय. MH40 त्यांना कधी आम्ही आता आलोय उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही आजूबाजूची स्थिती बघा. नाव आय विल प्रॉमिस यू जर ही हो म्हणली तर. आम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे येऊ आणि तुम्हाला हे नेचर दाखवू. हे जे सडलंय It's सगळं, too much beautiful. हे जे सडलंय सगळं. पण तू प्रॉमिस कर की पावसाळ्यात पण आणणार. पावसाळ्यात येणार. पावसाळ्यात पण येणार आम्ही. नक्की येणार आम्ही. गुरुपौर्णिमा ही पावसाळ्यातच येते ना. गुरुपौर्णिमा पावसाळ्यातच येते. आणि तिने जर नेक्स्ट टाइम आम्हाला जर कल्टी दिली मग हा तिला ब्लॉग दाखवणार की तू आम्हाला असं प्रॉमिस केलं होतंस. माझे जे शब्द हे आहेत ते आम्हाला पण मागे तिने promise केलं. दत्ताच्या आपले जे शब्द आहेत ते मी कधीच विसरत आणि नाही. वाकून सांगू शकते गुटखा खाऊन असं करतील. हे जर सांग कळलं हा नॉट घाबरे फाय. नॉट घाबरे पाहिजे नाही. काही गोष्टी अशा निव्वळ फालतू बोलते ना. आता काय झालं, तिने आलू पराठा बनवून आणला एकतर आणि शी सेड की दही घ्यायचं का. मी म्हणलं नाही, मला बाहेरचं दही नाही आवडत. तर मी म्हणलं लोणचं वगैरे चालेल ना आलू पराठ्यासोबत. तर म्हणे विकत घ्यावं लागेल. म्हणलं की दही पण विकतच घेणार होती ना. काय काय करणार होती तू? जाऊ दे कॉमन सेन्स आहे का नाही? कॉमन सेन्स आहे. जर दही आपण विकत घेणार होतो तर लोणचं पण आपण विकतच घेणार ना. सो वी एंटर्ड इन नारायणपूर. आणि ते लेकरू बघा लहान केवढीच क्यूट पुन्हा तानाचं चाललंय. आणि आम्हाला लागते 4 व्हीलर इथेची खाली आमच्या. कारण की सोयी सुविधा आहे तर कशाला सोडायची ना माणसाने. अजून आम्हाला पोचायला 18 मिनिटं आहेत. नाही 18 मिनिटं, 2 मिनिटं कशाला वाढवते. 18 मिनिटं आहेत. खोटं बोलायचं नाही, जे आहे ते रिअल आहे. बघा तुम्हाला पण दाखवतो. 18 मिनिटं आहे पोचायला आम्हाला. आणि भूक पण लागली आहे. पण जसं सांगितलं तसं लोणचं दही काय मिळत नाही अजून, कारण ते दुकानच नाही आहेत आजूबाजूला. आम्हाला इकडनं बाहेर पडल्यानंतर मे बी दर्गा वगैरे झाल्यानंतरच खाण्याचा योग येईन असं मला वाटतंय. काय माहिती. इथे काय हो बापरे. ठीक आहे भेटूयात पुढे. काय झालं आता? अरे ब्रेक रे भाऊ. असा मला वाटलं गाडी घासली कुठेतरी. इट वॉज रिअली शॉकिंग. शॉर्ट देतो रे भाऊ. काय झालं खरं सांग कल्याणी. मग तू का हसते एवढी? काहीतरी शॉर्ट झालाय. काय शॉर्ट झालाय मला का लपवताय तुम्ही? काय शॉर्ट झालाय खरं सांग. काय शॉर्ट झालाय खरं सांग. काय शॉर्ट झालाय? गाडीत असं काहीतरी आवाज आला. माझी काय फाटली. हे हरामखोर जे ना जाऊ दे. देवाला चाललोय. नारायणपूर वळायचं कुठेतरी. थांबा. नाही सरळच आहे. आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय. फायनली आम्ही पोहोचलोय. आता गाडी पार्क करायला जी एका सेकंदात जागा मिळाली आहे ते चांगलं आहे. दत्तांचंच थँक्स. अजून छान दिसायला. दत्तांचंच ब्लेसिंग्स म्हणायची की आम्हाला पार्किंगची जागा लगेच मिळाली. अँड बघूया बघा दत्त मंदिर. सो काय आलं काय आरती चालली. एक चल की बाळा. आरती चालली आहे आतमध्ये आणि यांना तयारच व्हायचं आहे. इथे आम्ही दत्तांना आलो आहे. आरती चालू आहे छान आतमध्ये.
गर्ल्स बिंग गर्ल्स. हिला लायनर लावायचं आहे. इथे आयुष्याची लाईन झाली आहे आणि हिला अजून लायनर लावायचं आहे. दत्तांना पोहोचलो आहे पण फायनली छान वाटतंय. हो नाही करत करत आम्ही पोहोचलो आहे. आणि इकडनं कुठे जायचं आपण? इकडनं आम्ही जाणार आहे खेड शिवापूरच्या दर्याला. सो आमच्यासोबतच राहा. न राहण्यासारखं वागू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला पुढे न्या. तुम्हीच पुढे नेऊ शकता. वरुण देवाने पण सांगितलं की पुढे नेणारे. ढग आले आणि ऊन कमी झालं. सो लेट्स गो. फायनली आम्ही पोहोचत आलो आहे आणि समोरच डोंगर बघा गेले चांगलं दिसतं. आणि नेचर पण इथे चांगलं आहे. पण गाडीतनं जसं उतरलं आणि जसं ऊन लागलं आहे बेकार ऊन आहे. सी जस्ट दर्शन झालं आहे आणि दर्शन पण खूप चांगलं झालं आहे. पण आणि तिथे भजन मंडळी होते. काय माहिती मला आहे ना असं भजन वगैरे असलं ना तर वाईब चांगली येते. म्हणजे मला आवडतं. आय डोंट नो आता किती लोक अशी असतील ज्यांना आवडतं नाही आवडतं. पण मला ती गोष्ट खूप आवडते. भजन वगैरे असेल तर गरम होतं आहे. हीट तर खूप आहे भाई. आणि चांगलं वाटलं दर्शन घेऊन. तुम्ही पण तुम्हाला काय मागायचं ते दत्तांकडे मागा. अँड उघडलं. छान वाटलं. गरम आहे, सगळं गरम आहे. छान वाटलं. जरा 2 मिनिटं काचा खाली कर सगळ्या. आणि ब्लॅक एसी नको लावू. एसी लाव. हवा जाऊ देते. आधी हवा जाऊ दे. बस थोडं घे माझ्या. ऑलरेडी सारखं. कसं वाटलं तुला? सुंदर. तुला कसं वाटलं? छान वाटलं. पण गरमीने खूप हाल बेहाल झाले. घामाच्या धारा निघतात सगळ्या. छान वाटतं. मला भजन वगैरे ऐकायला आवडतं ऑलरेडी. सो इट फील्स गुड. चांगलं वाटलं. याच्या आधी पण आलो आहे नाही असं नाही. पण तेव्हा भजन नाही गुरुवारी आलो होतो तेव्हा एकदा दोनदा होतं. अगं तू अशी घेऊन बाहेर काढ ना. निघेल आरामात. गाडीच विचित्र लावली आहे. नाही ती गाडी होती ऑलरेडी तशी. घे बघ. तू चुकीची काढतेस बाळा. जाते का कल्ले? घे. ती गेली बाहेर लोणचं बघायला. आणि बाहेर जाताना आम्हाला म्हणते की गाडी बंद करा. म्हणजे काय आम्ही गरमीत मरायचं का? शाणीचे न्याज झाला ना हा प्रकारचा. पेट्रोल वाचवण्यासाठी काय काय कष्ट चाललेत पोरीचे. नॉट फेअर. जैसी जिसकी सोच. इथे गणपती आहे पण ते 2 माणसं बसली आहेत तिथे. नाही जाता. मी नाही. गरमी आहे. श्रीकृष्ण पान शॉप मधनं काय घ्यायचंय का तुला? विडा बिडा. ही आहे भ. मी शहाणा. काय केलं आता? हे सगळं ब्लॉग जाणार एवढं लक्षात ठेव. आय डोंट केअर. आय एम केअर. मी नाही टाकू शकत हे. तू टाकू शकतोस. नाही आमच्या घरचे पण बघतात. राहू दे. तुमच्या घरचे पण बघतात. राहू ते लाल लाल काय येत आहे इथे? आता पण हँडब्रेकचे. हो ब्रेक ओढलाय ना म्हणून ते लाल येत आहे. ब्रेक खाली गेला की ते पिवळं होईल. आली काय ही लोणचं बिंचं बघून? कुठेच दिसत नाही. शेवटपर्यंत दुकानात राहिली वाटतं.
उसाचा रस पिण्यासाठी फायनली ह्याच्यासाठी आम्ही थांबलो आता उसाचा रस प्यायला. रसाचा ऊस नाही पिणार का? रस प्यायला ये म्हणलं माय. अरे तिलाच प्यायचं आहे ना. ऐक ना रस प्यायला ये म्हणलं माय. बघ काय चांगला उसाचा रस बनवला. म्हणून सांगितलं एवढं गटगट नको पिऊ, थोडं सावकाश पी. काय कधी ना महिलांगाच खाऊन गेला असं करते. उसाचा रस पिऊन झाला आता. वी आर लिव्हिंग. तुझा व्हिडिओ कॉल झाला? झाला तुझा व्हिडिओ कॉल झाला. नाव वी आर लिव्हिंग फॉर खेड शिवापूर. येथे लेकरू बघ कसं निवांत फिरतंय. अजून काय काय रे काहीच नाही, वेफर्स वगैरे पाण्याच्या बाटल्या लटकतात. आणि बाकी काही नाही. चांगलं आहे ना मग, कशाला नजर लावते. चलो बाय. सो आता आम्ही इथे पोहोचलोय खेड शिवापूरच्या दर्गाला. इथं टिकली लावण्याचा प्रोग्राम चालू आहे. ऑलरेडी बाहेर आली आहे. कसं वाटतंय तुला दर्गाला येऊन? सुंदर, अजून आलोच नाही आहे म्हणा, जस्ट पोहोचलोय. खूप चांगलं वाटतं. गर्दी तर दिसत नाही आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. आता आम्ही दर्ग्यात पण जाऊन आलोय. छान वाटलं, ठीक होतं, चांगलं वाटलं. टिकली कसं वाटलं तुला? सुंदर. मला पण छान वाटलं. तुला कसं वाटलं? खूप मस्त. सुंदर. अरे एक जण करत असेल तर एकाने थांबावं. आवाज जम्बलिंग होतो ना. कॉमन सेन्स. यू हॅव सिविक सेन्स. हॅलो. येस. सो आता हिने जे थालपीठ बनवले, थालपीठ नाही काय, बटाट्याचे पराठे, थालपीठ, ते आम्ही खाणार आहे. आता खायची फक्त जागा शोधू. गरम होत आहे. आता खायची फक्त जागा शोधणार आहे की कुठे गिळायचं. काय होतं ते कैलास भेळ. बहुतेक आम्ही कैलास भेळमध्ये बसून गिळणार आहे असा प्रयत्न चालला आहे आमचा. सो लेट्स सी हाऊ इट गोज. तुला काय वाटतंय कुठपर्यंत जाईन? चांगलं जाईल. मला पण टेस्ट करून बघायचं आणि प्रवीणचं लवचं. मला हातची थालपीठाची टेस्ट नाही करणार. प्रवीणचं लोणचं बरं टेस्ट. काहीतरी दाखवत होते ते. मागत होतं. मागत नव्हते, गाडीला काहीतरी दाखवत होते. मगाशी पण एक जण आपल्याला दाखवत होता. असं वाटत होतं हवा कमी आहे, थांबून बघायचं का एकदा? हवं नाही ते मागचं निघालं असं नाही निघालेत ना मागचं ते बटन. अरे ते मागत होते आपल्याकडे. मागत नव्हते. कुत्रू बाजू. Yes, I am Paolo. तर आम्ही आलोय कैलास भेळमध्ये आणि इथे आम्ही खाणार आहे आलूचा पराठा. आणि बघू अजून काय घेता आलं तर ते पण घेणार आहे. लेट्स सी काय घेतोय. सो आम्ही घेतलंय साधा डोसा, मिसळ आणि भेळ. आणि ते तुझं पार्सल काढ की बाहेर. तुझं काय आणलंय ते खायला ते काढ की बाहेर. आणि याच्यासोबत आम्ही खाणार आहे आलू पराठा विथ प्रवीणचं लोणचं. सो आपण मिसळची एक टेस्ट घेऊन बघूया कशी आहे. आता आलू पराठाची टेस्ट घेऊया. धन्यवाद. चांगला. सो आता आम्ही आलो आहे खडकवासल्याला. खडकवासल्याला आम्ही दोघं बसलो आहे. छान वाटतं. काही म्हणायचं किती वेळा सांगितलं सगळ्यांना. कसं वाटतंय तुला? मला पण छान वाटतं. खूप साऱ्या गप्पा बोल बोल. खूप साऱ्या गप्पा मारता येतात. शांत ठिकाणी पीसफुल आहे. गरम पण तेवढंच होतं. पावसाळ्यामध्ये बाप वाटत होतं. आयुष्य करते पाण्याचं काय. 2 का सांगितले मी एक सांगितलं 2 दिले. मग एक रिटर्न कर त्यांना.
एवढी गरमी आहे आणि पोरगी 2-2 चहा घेऊन बसली प्यायला. एकेचं मला मी नाही सांगितलंय. जाऊ दे, द्यात पिता चालतं. लय गरम आहे. तिला कमवायचं होतं वाटतं 2 चहाचे पैसे. सत्य कमवू दे. जेन्युनली रिव्ह्यू हवा आहे तर प्लीज तिच्या चॅनलमध्ये अजिबात बघू नका. तिचा फेक रिव्ह्यू. तिने सांगितलं गोड चहा आहे, आल्याचा चहा आहे, पाण्याचा चहा आहे, घाण चहा आहे. का खोटा रिव्ह्यू देतो तू? लोकांना नेहमी खरा रिव्ह्यू द्यावा. सो आजचा व्लॉग आपण इथेच अंत करूयात. आता आपण आपापल्या दिशेने वाहूयात म्हणजे जाऊयात. सो अंत करायचा व्लॉग. ए मत्स्यवाली हा मला उत्तर नाही दिलं मी कधी. काढू का? चला अंत करायचा. हो. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जे तुम्ही करत नाही पण करत जा ना. जर नाही करत तर लाईक करा. जे तुम्ही करत नाही शेअरचं तर लांबचीच गोष्ट आहे, पण जे करता येते ते तर करा ना. सो डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज आकाश पंडित शर्मा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.